नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही कधी समृद्धी महामार्गावरून प्रवास केलाय का? किंवा भविष्यात तुम्ही समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्याचा विचार करताय का? तर समृद्धी महामार्गावर तुम्ही ऐकलंच असेल की बेसिक सुविधांचा अभाव आहे, मूलभूत सुविधांचा तिथे अभाव आहे. तर आता राज्य शासनाने काही निर्णय घेतलेत, ज्यामध्ये त्यांनी कंत्राटदारांची निवड केली आहे. म्हणजेच समृद्धी महामार्गावर नागरिकांना मूलभूत सोयी आणि सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी. समृद्धी महामार्गावर 22 पैकी 16 ठिकाणी उपहारगृहे, प्रसाधनगृहे, वाहन दुरुस्ती केंद्रे, प्रथमोपचार, पार्किंग, पिण्याचे पाणी इत्यादी कायमस्वरूपाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. आणि ही सर्व ठिकाणे पेट्रोल पंपांना लागून असून तेथे मूलभूत सुविधांची कामेही सुरू झाली आहेत. तर अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला प्रतिज्ञापत्राद्वारे दिली. तर ही ठिकाणे कोणती आहेत? तर अम्मे, मेरल, डवला, मांडवा, डव्हा, रेणकापूर, वायफळ, गणेशपूर, शिवनी व कळवांची. तर येथील 16 ठिकाणी संपादित जमिनीवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. आणि यापैकी 13 ठिकाणी पेट्रोल पंप सुरू आहेत आणि प्राथमिक स्वरूपाच्या मूलभूत सुविधा इथे आहेत. तर हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 2020 पासून प्रयत्न केले जात आहेत, पण विविध कारणांमुळे तो अद्याप पूर्ण झाला नाही. ठाणे आणि नाशिक येथील 6 ठिकाणच्या पेट्रोल पंपांजवळ खासगी जमिनी खरेदी करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि त्यापैकी 2 ठिकाणी जमिनीचे विक्रीपत्र सुद्धा झाले आहे. तर येथे मूलभूत सुविधा विकसित करण्यासाठी जमीन मालकांसोबत लीज करारही करण्यात आले आहेत. कायमस्वरूपी मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यास वेळ लागणार असल्यामुळे सध्या 19 ठिकाणच्या पेट्रोल पंप संचालकांना तात्पुरत्या स्वरूपातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर समृद्धी महामार्गावर मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता सामाजिक कार्यकर्ते वडपल्लीवार यांनी जनहित याचिका दाखल केली आहे आणि त्यावर न्यायमूर्तींनी सुनावणी केली होती. महामंडळाच्या प्रतिज्ञापत्रावर भूमिका मांडण्यासाठी येत्या 11 मार्च पर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही भविष्यात या महामार्गावर प्रवास करताय तर तुम्हाला माहिती असेल की कोणत्या कोणत्या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत, ज्या की तुम्हाला त्यावेळी उपलब्ध होऊ शकतील. खूप खूप धन्यवाद.